कबूल कर काय कबूल काय कबूल कर म्हाताऱ्या कबूल कर काय Excuse me. कबूल करू मॅडम? माझं जरा एक काम आहे. कधी बघितलं का कोणाला चौकीत समीर चौकात नमस्कार सर येस. हॅलो हॅलो. काय करू मी तुमच्या कॉमेडीचं सर तुम्ही बापरे बाप कुठे नेऊन ठेवली कॉमेडी सर तुम्ही परत जा परत जा म्हणजे? सर ते डोरबेलचा आवाज काढता सर ते तुम्ही नाही एक मिनिट आता नको. मी वेगळ्या कामासाठी इथे आलोय. मला इथे तक्रार नोंदवायची आहे. कदम कसे बोलतात बघा मला इकडे तक्रार नोंदवायची हे मस्त आहे. प्लीज एकदा डोरबेलचा आवाज तुम्ही काढता ना मी ते इथे काय करतो? डोरबेलचा आवाज हे सर असं नका करू. मला खरंच Please, प्रामाणिकपणे एकदा सर प्लीज डोरबेलचा आवाज मला हे नाही करायला पाहिजे. ऍक्च्युली तक्रार करून मी मॅडम भारी भारी मस्त आहे मॅडम हे भारी आहे काय कमाल सर तुम्ही मी आता तिकडे आवाज काढला ना तुमचा डोर द्यायचा. आता माझी प्लीज तक्रार आहे. ऐकून घ्या. येस सर तक्रार मला तक्रार नोंदवायची आहे गौरव मोरे विरुद्ध. हा गौरव मोरे रोज रात्री 10 नंतर मला व्हिडिओ कॉल करतो आणि तो मला हॅरॅस करतो. सर हॅरॅस नसेल कॉमेडी करत असेल तर टाना नाही 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 कॉमेडी नाही करत. मस्त आहे नाही नाही कॉमेडी नाही करत तो. गौरव मोरे मला अधवा बोलतो. गौरव मोरे मला परवा त्यांनी शिव्या सुद्धा घातल्या. मला तक्रार करायची प्लीज नोंदून घ्या. मला अधवा तद्वा बोलतो सर अरे मी कुठे असं बोललो आता? सॉरी गौरव मोरेला आम्ही बोलवले सर प्लीज हा. आता गौरव मोरे आले की तुम्ही त्याला असं बोलाल ना या इसको कैसा मारू रे अरे आवाया रे उठ पानी के नीचो ये कैसा मेरा नशे पडा रे असं अरे मी स्किट मधला करायला सर अहो ते मी स्किट मध्ये वागतो. ते मी घरी कसं वागेन? मी स्किट मध्ये घ्या करतोय. घरी करेन का मी ते केलं तर माझा सासरा आहे ना कन्यादान केलेली मुलगी कचकन खेचून घरी घेऊन जाईल त्याच्या. ऍक्च्युली हा पंच होता. एक मिनिट प्लीज प्लीज ऐका जरा प्लीज ऐका. मला तक्रार नोंदवायची आहे गौरव मोरे विरुद्ध. प्लीज लिहून घ्याल का? हात जोडतो मी. मला तक्रार नोंदवू प्लीज लिहून घ्या. सिरियस तक्रार आहे. अगो बाई बाई अरे 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 एवढं गौऱ्या फालतूगिरी नको आहे मला. गौऱ्या फालतूगिरी नको आहे. दादा काय झाले? मला असं समजलं की तू माझ्या विरुद्ध तक्रार कराव्यास आलेला आहे. वाजवांना अशी खनकन बोलायचं. गप बस इतकंच सांगतोय तुला. गौरव मोरे या ये का? मरते काय मी या बच्ची या पुलिस या भागो पुलिस तो इधर है. नमस्कार मॅडम. कैसे हो गौरव मोरे मी ठीक आहे. आय एम द बटलर मोरे फ्रॉम गौरव पडला डिंचक डिंचक डिंचक. काय करतो? अहो सर मी तसं नाही करत. ते असं आहे. हॅलो एव्हरीवन आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. असं आहे ते. हा ते तुम्ही हे काय? हे काय सर? ते चार्ली तुम्ही केला होता बघा. एक मिनिट. चार्ली मी केला होता. हो त्याला काय चार्ली जमणार आहे? रंगभूमीशी असलेली निष्ठा ज्याची वारली तो काय करणार चार्ली? ओ माय गॉड दादा तुझं काय करू? मस्त आहे. गौरव सर आम्ही लय बेकार फॅन आहे सर तुमचे. थँक्यू थँक्यू. सर तुम्ही ना जगातले एक नंबरचे ऍक्टर नाही मॅडम नाही. मी जगातला 11व्या नंबरचा ऍक्टर आहे.
का? 1 ते 10 मधला ऍक्टर एकच, कोण? माझा सम्या दादा. त्याचा अभिनय बघत बघतच मी लहानाचा मोठा झालोय. आई बाबाने खायला नाही दिलं तुला? माझा अभिनय खात खात मोठा झालास तू. याच्या सालसूतपणावर जाऊ नका. हा बनेल आहे. हा एक नंबरचा बनेल आहे का माझं तुम्ही? ये बने तो गौरव मोरे कोण आहे फिर? बनेल. सर एक फोटो. फोटो नाही काढू तुम्ही तक्रार लिहून घ्या सर माझी. प्लीज प्लीज. मी फार जेन्युअनली सांगतोय. एक फोटो सर प्लीज, एक फोटो. या ना, घेऊया आपण. मी इकडे तक्रार नोंदवायला आलोय. या. एक फोटो. अरे तू कबूल कर ना बच्चा. काय कबूल करू? सर, कदम या ना. दादा येणार रे जवळ. का रे हा दुरावा? ए एक्स्ट्रा सिन्सिअर. रोज दुरावा वगैरे वापरतो शब्द. आज कुठून आला? पाठ करून आलास का बोलतो तू? हा नका हसू. हो हसताय ना मी जेन्युअनली. एक फोटो काढा. सर फोटो तुम्ही इकडे काढा. या ना सर. दादा विनाकारण चिडतोय. यार, नको गौरव. दादा नको तू त्रागा मी खूप- करून घेऊ मला. फोटो सर काढा. एक फोटो. फोटो काढा लवकर. फोटो काढा. येस थँक्यू मॅडम. थँक्यू. आता झाला ना फोटो झाला. मग तक्रार लिहून घ्या प्लीज. सर तक्रार सर लिहून सर घ्या. सर सर तक्रार लिहून घ्या माझी प्लीज. सर मी तक्रार लिहिते पण इतके मोठे सेलिब्रिटी आमच्या चौकीत आले सर. सर काय घेणार सर तुम्ही? मला तक्रार नोंदवायची आहे. हा माणूस मला हॅरेस करतो. हा मला फोन करतो. प्लीज लिहून घ्या ना तुम्ही. दादा मी तुला फोन केला? दादा कधी केला मी तुला फोन मला सांगशील जरा? रोज करतोस तू मला फोन. मी? गौऱ्या तोंड उघडायला लावू नकोस. रोज करतो हा मला फोन. मी कधी केला दादा मला सांगशील का? मला आठवत सुद्धा नाही मी तुला फोन केलाय म्हणून. अरे तक्रार लिहून घ्या तुम्ही. घेते सर. ठीक आहे हे तुम्हाला रोज रात्री 10 नंतर फोन कर. 10 नंतर फोन करतो रोज रात्री. मला व्हिडिओ कॉल करतो. यांचा फोन आल्यावर तुमचा फोन कसा वाजतो सर? वाजतो ना सर. अरे मी कायच्या काय एवढा सिरियस आहे. प्लीज मी मला सिरियसली घ्या यार. सिरियस आहे मी. प्लीज लिहून घ्या. माझी तक्रार घ्या. हो रोज रात्री मला हॅरेस करतो. अरे दादा मी देवारात फुलांची आरास करतो. मी तुला हरास करेन. वा, तू मला अरे confidence तुझ्या पुढे मी म्हणजे लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर त्याचे अंकुशाचा मारा असा आहे. सर इकडे नका ना कॉमेडी कॉमेडी कसा बोल मुद्दामून करतो. हा मुद्दामून मी करतोय. अरे मी का असं करेन? अरे परमेश्वर साक्षी आहे. मी असं बुटाने मारले मी. आज चरबी बघा याच्यात काय आहे ती. मी तुम्हाला सांगतो मॅडम ऐका. Yes, yes. नीट सांगतो. आम्ही दोघांनी मिळून एक औरंगाबादला दौरा केला होता. त्या दौऱ्याचे सगळे पैसे मी याला परत दिलेले आहेत. तरी सुद्धा तो रात्री 10 नंतर मला त्याचे 5,000 रुपये द्यायचे राहिलेत असा फोन करतो. बरोबर वाटेल ते बोलला यार मला. तो मला शिव्या घातल्या त्यांनी. मी शिवाय दिलं तुला? हो ए काय जर मी शिवाय दिल्या असतील तर माझी जीभ कापून ठेव तुझ्या जवळ. त्याची काय जिभेचं काय करू मी? बुटाला लावू? माझ्या दादाचे विनोद म्हणजे ना. जास्त बोलू नकोस हा. तू मला हॅरेस करतो की नाही सांग. फोन अरे- करतोस की नाही सांग. अरे समीर दादा मी तुला का हऱ्यास करेन? माझं कळतं ते. नौटंक्या नाटक्या किती नाटकं करशील तू. तुला बरोबर ओळखतो. हे बघ पुन्हा एकदा इन्स्पेक्टर समोर मॅडम समोर मी हिशोब क्लिअर करतो. औरंगाबादचा जो इव्हेंट केला त्याचे 1 लाख रुपये होते. हो, दादा. ठरल्याप्रमाणे त्यातले 60,000 मी घेतले. हो. तुला 40,000 दिले. हो. तू माझ्या गाडीने आलास. हो. पेट्रोल आणि टोलचा खर्च मला मिळाला पाहिजे तो मी घेतला. बरोबर आहे. हो. सगळं क्लिअर आहे. तरी सुद्धा रोज रात्री तू 10 नंतर मला 5,000 दे 5,000 दे असं का म्हणतो? फोन का करतो? अरे दादा मी कधी तुला फोन केला मला आठवत सुद्धा नाहीये. अरे रोज कर. मारे मी मारेन त्याला. अरे मी मारेन ना त्याला. तू दे. रोज फोन करतोस तू मला. देव आहेस तू माझा. का असं बाई खड्ड्यात गेला समीर आणि खड्ड्यात गेला तुझा हा देव. नको बोलूस त्रास होतोय. अरे खोटारडा मनुष्य आहे जरा. खोटारडा मनुष्य आहे हा. रोज रात्री अरे तुला दिवसा हा हिशोब सांगितला की तुला पटतो. रात्री 10 नंतर काय होतं तुला 5,000चा डिफरन्स कुठून येतो? तू मला फोन करतोस यार गौऱ्या. दादा 5,000 दे म्हणून. नाही रे मी नाही तुला फोन केलाय दादा. कदम आता हा विषय ना पुढच्या आठवड्यात स्किट मध्ये येणार बघा.
काय मॅडम पण चौगुले तुम्ही विशेष होतात असताना नाही हो खरं सांगा तुम्ही विशेष होताना मॅडम एकदा लय भारी हा मला फोन करतो प्लीज सांगा त्याला. कदम कदम तुम्ही जपून राहा नाहीतर पुढच्या आठवड्यात तुमच्या आणि माझ्यावरती स्किट होईल असं जत्रेत. हा मला फोन करतो, हा मला हॅरॅस करतो, प्लीज त्याला सांगा. अरे दादा नको ना त्रागा करून घेऊ, किती चिडचिड करतोय रागा बिगा कुठले शब्द चल. वापरलेस तू कधी? नको ना. रागा रागा असं माहिती आहे ना. अरे तू नको ना एवढी चिडचिड. ऐक ना तू किती चिडतोयस, तू एक काम कर महाबळेश्वरला जाऊन ये बरं. कशाला? थंड हवेचं ठिकाण आहे, तुला बरं वाटेल. गप्प बसा, हसू नका यार तुम्ही. चालेल. एक मिनिट मॅडम कदम साहेब एक मिनिट इकडे आणा मॅडम. हा काय काय प्रॉब्लेम आहे? दादा असं का वागतो माहितीये का, एकदा काय झालं स्किटमध्ये दादाच्या डोक्याला लागलं, काय डोक्याला लागलं काहीतरी स्किट झालं लागलं डोक्याला. अरे बापरे. जनरली माणसाला किती 2 मेंदू असतात ना, हा. छोटा आणि मोठा. हा माझ्या सम्या दादाला 6 मेंदू आहेत. 2 मागे हा. आणि समोर 4 ताडगोळे. सर सर तुम्ही बसा सर. 4 मेंदू आहेत. काय बोलता? त्यात तिसरा जो ताडगोळा आहे ना त्याला लागला इथे जोरात. अरे बापरे. त्यामुळे असा करतो माझा सम्या दादा. हा घरी गेल्यावर कविता वहिनींना पण और करतार सिंग कैसे हो असं बोलतो. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. अरे म्हणून एवढी त्याची चिडचिड होते. अरे नाही केलं. मॅडम तुम्ही काही करा, माझ्या सम्या दादाला वाचवा, मी. नाहीतर मी नाही जगू शकत. मोरे गौरव सर गौरव सर. अरे माझा सम्या दादा. ओव्हर ऍक्टिंग करतोय तो. नाही, मी सर. अरे तो ओव्हर ऍक्टिंग. हा सर 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 एवढी नका. ओव्हर ऍक्टिंग करतोय तो. मग जगायचं नाही. मी- ओव्हर ऍक्टिंग करतोय तो. सर, असा सर, सम्या- तुम्ही आधी शांत व्हा, तुम्ही माझी शांत तक्रार. व्हा, तुम्ही चिडचिड नका करू तो सर. खोटारडा नाही माझा, ऐका हा, मॅडम. मी तेच म्हणते तुम्ही शांत व्हा, चिडचिड नका करू. माझी तक्रार नोंदवून घ्या मी please. नोंदवून घेते सर, पण तुम्ही ना एक गौरव मोरे सारखे एकदम ज्युनियर्स तुमच्यावर खूप प्रेम करतात. सम्या दादा. सर तुम्ही शांत व्हा, चिडचिड मी तुम्हाला माझ्या हेच सांगते, तुम्ही चिडचिड तुम्ही माझ्या बाहेर जा आणि दादाला तुमचे बरं सगळे करा. मेडिकल रिपोर्ट्स करून घ्या सर. हवं तर मी मदत करते सर तुम्हाला. अरे सर, तुम्ही यार, या, सर. अरे सर, तू या. हे माझं ऐकतच नाही यार गौऱ्या. दादा नाही ऐकणार ते. का नाही ऐकणार? आपल्या विनोदी नटांना कोणी सिरियसली घेतं का? अरे पण तू तरी घे ना मग सिरियस. तू विनोदी नट आहेस ना, तू सिरियस घे ना जरा. दादा इकडे. तू नको ना फोन करू यार, मला रात्री 10 वाजता हॅरॅसमेंट होते यार माझी. दादा ते मला नाही जमणार. माझे फोन करणं बंद होणार नाहीत का? 8 नंतर मला कंट्रोल होत नाही. मी तुला फोन करतो है ना, 3-4 वेळा फोन करेन, तू नको ना उचलू. मग मी गोस्वामी सरांना फोन करेन, ते तर फोन उचलणारच नाहीत. मग मी ओक साहेबांना फोन करेन, कुणीतरी माझा फोन उचलेल की नाही. हा नाहीतर मी माझ्याच मोबाईलवरती फोन करतो दुसऱ्या नंबरवर आणि स्वतःला पाहिजे तसं बोलतो आणि मग मी झोपतो. त्याशिवाय मला झोप लागत नाही. नको ना असं करूस तू दादा प्लीज. म्हणजे तू फोन करणं थांबवणार नाही. माझ्याकडे थांबणारच नाही ते. तुम्हाला टाळके में मत जाऊ अभी. नको ना असं करूस. तुम्हाला का बहुत हो गया अभी. हे बघा तुम्हाला काय सांगितलं ना, माझ्या दादाचं अभी भाई एक को देख लो का मैं. वाया रे मेरा शेर जंगल में. अरे नाही अरे. तू कैसो मारू अरे मेरा अरे मी खरंच सांगतो, मी सिरियसली बोलतो यार. अरे, अरे यार तू तरी संपव यार हे. अरे तुम्ही तरी